आपल्या शिताक्याचे डबे तुम्ही बघा. हा सध्या मी आता वापरत आहे, थोडा राहिला आहे. हा एक संपलेला आहे, हा एक संपलेला आहे आणि हा एक संपलेला आहे. यामध्ये हे संपलेल्या डब्यांमध्ये ना मम्मीने मस्त एकात शेंगदाणे, एकात हरभरे, एकामध्ये मठाची डाळ, उडदाची डाळ असं भरत चालली त्याच्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजलं आहे रात्रीचे 11 आणि तुम्ही म्हणशाल आत्ताचे शूट करतो आहे का? दिवसभर आज काहीच नव्हतं घरी, मस्त व्यवस्थित होतं. काय घरी इथून गेलो आणि फ्रेश वगैरे झालं, जेवण बिवण केलं मस्त आणि बाकी भांडे वगैरे होते ते घासून घेतले. मम्मीने आणि घेत नाही घरी, त्याच्यामुळं आपलं काम आपल्यालाच करावं लागणार आहे. पप्पाने त्यांनी जेव्हा भाजी वगैरे बनवलेली होती, बाकी तिने किती तिने चपात्या आणि तिने पण काही भाजी आणून दिली. ते झाल्यानंतर दुपारी 3-4 वाजता मी एक ठिकाणी पेशंटला भेटायला गेलेलो होतो. पेशंटला भेटून आल्यानंतर त्यांची काही ऑर्डर पण आहे ती आता घेऊन आलो. म्हणजे आता ऑर्डर टाकलेली आहे, ती येईल 2 दिवसात. पुढच्या आल्यानंतर परत पेशंटला द्यायला जायचं आणि तिकडून आल्यानंतर मी लगेच फ्रेश झालो, मस्त दूध घेऊन आलो, दूध तापवलं आणि आता आलो आहे आपल्या ड्युटीवरती. 8 वाजता चालू आहे मी जवळपास. आता 11 वाजले. 3 टेबल होते आजचे, त्याच्यामध्ये काजू मसाला वगैरे असे काही पदार्थ गेलेत. माझ्या नेमकी त्यावेळेसच मीटिंग चालू होती आणि गंमत अशी झाली, आल्यानंतर मोबाईल चार्जिंग लावला, चार्जिंग नव्हती. ते झाल्यानंतर मग मीटिंग चालू असल्यामुळे ते काही शूट नाही करता आलं. तर आत्ता शूट करतो आहे आणि आजचं जेवण आपलं हॉटेललाच आहे. भरपूर दिवसापासून मला आचार्य पण बोलत होते आणि ते मुलं पण बोलायचे की इथं जेवण कर म्हणून. आता आज जेवण करणार आहे इथं त्यांच्यासोबतच. बघूया कसं वाटतं, काय वाटतं. चला, चावी जनरेटरची आहे, जनरेटर ऑटोमध्ये टाकून दिला आता, कारण आजचं एक रूम बुक आहे. इथं गाडी लावलेली त्यांची बघा. वाटाणा बटाट्याची भाजी मित्रांनो, हे रोटे, तंदूर रोटी. या जेवायला मस्त. जेव्हा अटकलं बसला जेवायला इकडे. चाललं याचं मोबाईल बघण्याचं काम. पाठीमागा सब बिस्तर सब बैठे. तेरा खाना हो गया रे? तो मांगे एक बसला तो आगे. अच्छा, ये उस्ताद बाकी अभी. मस्त जेवण बिवण करून आलो आहे मित्रांनो मी घरी. अण्णा झोपले त्या घरामध्ये, जेवणाचं ताप पडलेलं आहे अण्णाचं. वालाच्या शेंगांची भाजी दिलेली होती निकिता दिलेली सकाळी. काही चपात्या दिलेल्या आहे त्या पडलेल्या आहे. हे पाणी याच्यासाठी ठेवलेलं आहे, काही हे दूध थंड होण्यासाठी यामध्ये ठेवलेलं होतं. ते आपण घेतलं याच्यामध्ये ओतून. आणि आपल्या शिताक्याचे डबे तुम्ही बघा. हा सध्या मी आता वापरत आहे, थोडा राहिला आहे. हा एक संपलेला आहे, हा एक संपलेला आहे आणि हा एक संपलेला आहे. यामध्ये हे संपलेल्या डब्यांमध्ये ना मम्मीने मस्त एकात शेंगदाणे, एकात हरभरे, एकामध्ये मठाची डाळ, उडदाची डाळ असं भरत चालली त्याच्यामध्ये. ते भारी वाटले मम्मीला, त्याची क्वालिटी चांगली वाटली त्याच्यामुळे. कारण इतर बरण्या बघा हे असं लो क्वालिटीचे, हे कसं दमदार क्वालिटीचे, म्हणून त्यामध्ये भरते. आणि हे दूध खराब होऊ नये यासाठी मी आता गरम करून ठेवतो आहे त्याला. गॅस चालू आहे. छोट्या गॅसवरती तापवलं दूध चांगलं तापतं, त्याच्यासाठी छोट्या गॅसवरती तापवतो आहे असं मम्मीने सांगितलेलं आहे मला. आणि इकडचं व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून हा लाईट लावलेला आहे, नाही तर हा लाईट चालू असतो. असं बघा, असं असतं इथं, असं दिसतं. बॉटल भरून घेतो पाण्याची आता. माठ मम्मीने वरतीच ठेवून दिलं आहे किचनवर. चला आवरून निघतो मी आता तिकडं. आलो आहे मित्रांनो इथं रेस्टॉरंटला, आपल्या हॉटेलवरती. मोबाईल घेतला आपल्याकडे, सगळं रूमचं काय काही नाही, सगळं डिपार्टमेंट म्हणजे सगळं चेक करून घेतलं, डिटेल्स वगैरे. बाकी झालं आहे आता. आजसाठी एवढंच आहे. आजचा व्हिडिओ आशा करतो तुम्हाला आवडला असेल, पण माझ्या मते आवडलंच असेल. जर नसेल आवडलं तरी आवडून घ्या, कारण असं चालत राहणार आहे कधीतरी. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक अवश्य करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला नवीन आले असेल तर चॅनलला आपले सबस्क्राईब करून घ्या. भेटूया उद्याचे नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एकच वादा, यस सर दादा. धन्यवाद.